द्वितीय फेरीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. A1 क्रिकेट क्लब AQ विपक्ष KCC क्रिकेट क्लब कासानी. पहिलाच बॉल डेड बॉल घोषित केलेला आहे. AQ बनाम कासानी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. द्वितीय फेरीची मॅच 3 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. नामदेव आणि विजय अशी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. लावून दी कार्पेटच्या साईने चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये, जिथे मात्र सिंगल धाव प्राप्त केली जाते आणि सिंगल धावेने श्री गणेशा इथे झालेला आहे AQ टीमचा. AQ बनाम कासानी अशी मॅच आहे. खरं तर दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. काटेकी टक्कर, कडवी झुंज तुम्हाला या मॅच मध्ये नक्की पाहायला मिळेल. शेवटपर्यंत दोन्ही संघ हार मानायला तयार नसणार आहेत, कारण दोन्ही संघाकडे चांगलं क्रिकेट सातत्यपूर्वक पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या बाजूने एक मोठा फटका विजय कदम यांच्या बॅट मधून आलाय. काय फटका सजवलाय, डोळ्याची पारणं फेडणारा फटका खडे खडे ठोकलाय. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहू शकाल. हा ट्रॅकर बॉल होता. एका जागेवरती पाय रोवून उभे होते आणि त्यानंतर बॅटचा चेहरा ओपन केलाय आणि ठोकलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये एक अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार. विजय कदम एक नामांकित खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून यांची ओळख आहे. आज आपल्या नावाप्रमाणे साजेशी ते खेळी करतात. पहिलाच बॉल पेस करत असताना राहुल बादापुरे यांच्यावरती चढवलाय. आक्रमक हल्ला. हा बॉल खराब आहे. ऑफ साइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळाले. वाईड बॉल घोषित केलेला आहे. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. 8 धावा धावफलकावरती. हाय व्होल्टेज ड्रामा होणार याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे होते, परंतु त्यांच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार. 6 धावांसाठी विजय कदम ब्रँडेड षटकार. विजय कदम यांची बॅट तळपले. हा ट्रॅकर बॉल होता. परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली. त्यानंतर क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हाताला चटका देऊन बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र राहुल बादापुरे यांनी फिल्डिंग बदलले. जो खेळाडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये होता तो मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बोलावलाय आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मधील खेळाडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 14 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 षटकार आलेत. विजय कदमची बॅट तळपले. ओ माय गॉड, इथं डायरेक्ट बॉल वरती यष्ट्या उद्ध्वस्त. फुलटॉस बॉल वरती दांडी गुल केले विजय कदमची. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पाक काय अप्रतिम क्लीन बोल्ड. प्रत्येकाच्या स्टेटस वरती झळकणारा हा क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं विजय कदमला की हा बॉल खराब असेल, परंतु तसं घडलं नाही. अक्षरशः बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि फुलटॉस बॉल वरती विजय कदम यांची दांडी गुल झाले. 14 वरती 1 अशी परिस्थिती आहे. राहुल बादापुरे यांच्यावरती विजय कदमने देखील आक्रमक हल्ला सुरू करायला केलं होतं, परंतु त्याच वेळेला कमबॅक जरूर केलं राहुल बादापुरे यांनी देखील. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालेले आहेत अनिकेत कदम. याही नावाची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. लांब लचक षटकार खेचण्यामध्ये अनिकेत कदम हे देखील माहिर आहेत. हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. सिंगल धाव मिळेल याही बॉलच्या पाठीमागे. पहिलं षटक इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकाअखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना A1 क्रिकेट क्लब AQ ची धावसंख्या आहे 17 धावा. तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची
कमिटी आहे. अध्यक्ष विनोददादा गोगावले, कार्याध्यक्ष विठ्ठल आयरे, उपाध्यक्ष सागर कदम, सचिव श्रीकांत आयरे, उपसचिव अमोल देवरे, खजिनदार सुनील बादापुरे, उपखजिनदार गणेश भिलारे, जनसंपर्क प्रमुख नितीनजी बादापुरे, सल्लागार जर आपण पाहिले तर धनाजी राजे शेडगे, देवेन मोरे, जगन्नाथ अट्टाळे, सागर शेडगे, नवनाथ बादापुरे, अभिषेक गोगावले. हा बॉल वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. आणखीन एक सिंगल धावफलकावरती जोडूया. आपण संपूर्ण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी पाहिली, ज्या कमिटीने मात्र टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा सुद्धा कोणत्याही आयोजकांची कोणत्याही गावची त्या स्पर्धेला पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि प्रत्येक गावच्या माध्यमातून जे आयोजन केलं जातं टेनिस बॉल क्रिकेट असू द्या त्या सर्व आयोजकांना मात्र लाख मोलाचं सहकार्य या संपूर्ण कमिटीने केलेलं आहे. आजच्या दिवसाची रबर बॉलची स्पर्धा देखील अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न होताना पाहायला मिळते. वाईड बॉलचा इशारा जरूर आला आहे. आणखीन एक सिंगल धावफलकावरती जोडूया. खरं तर रबर बॉलची स्पर्धा असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. कास पठार विभाग असू द्या किंवा सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल कमी प्रमाणात खेळलं जातं. एखादी दुसरी स्पर्धा खेळवली जाते आणि आज ती स्पर्धा पाहताय आपण. समोरच्या बाजूने एक चांगला स्ट्रोक, 2 क्षेत्ररक्षक होते, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालेले आहेत. त्या 4 धावा आलेला आहे तो चौकार. तेवीस धावा धावफलकावरती. ओ माय गॉड, यावेळेला पहा आपला तो स्ट्रोक टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केला जातो. अनिकेत कदमच्या बॅट मधून आलाय लांब लचक लांब लचक लांब लचक षटकार. समोरच्या दिशेने काय फटका सजवलाय, अप्रतिम. थोडेसे फ्रंट फुटचा वापर केला, जागा बनवली, बॅटचा चेहरा बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि फेकून दिलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून एक मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा धावफलकावरती. आर्यन बादापुरे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. सिंगल धावफलकावरती जोडूया. 30 धावा धावफलकावरती आहेत. हा सुरेख बॉल आहे. चांगल्या लाईन वरती अचूक टप्प्यावरती हा बॉल पाहायला मिळालाय. आर्यन बादापुरे एक उदयमुख खेळाडू आहेत. कासानी टीमने मात्र त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिले 2 बॉल ते महागडे जरूर ठरले, परंतु त्यांनी कमबॅक नक्की केलेला आहे. उदयमुख खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणं हे काम आहे प्रत्येक टीमचं. हाई बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, आलेला आहे तो पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल ओव्हर क्रमांक 2 मधील. यावेळेला चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय, परंतु बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल धावफलकावरती जोडूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागची मॅच जे आपण पाहिली कातवडी बुद्रुक विपक्ष सारखं कडववाडी, त्या मॅचचा विजयाचा शिलेदार ठरलाय अर्थातच राम देवरे, ज्यांनी मात्र ऑलराऊंडर खेळी साकारली आणि खऱ्या अर्थानं मॅच विनिंग करून देणारा शिलेदार अर्थातच राम देवरे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना देऊया आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही विनंती करतो की प्रकाश दादा बादापुरे यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही बहाल करतोय.
शेवटचं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये विकास आलेले आहेत. 31 धावा धावफलकावरती, माफ करा 32 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल सुरेख आहे, परंतु बॉल निघून चालला डिक्लेअर झोन मध्ये. मिळालेली आहे सिंगल धाव. आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली जाते की विठ्ठलजी आयरे आहेत ना, त्यांच्या दुकानाची चावी किंवा गाडीची चावी ही जर कोणाकडे दिली असेल किंवा कोणाला सापडली असेल तर नक्की मुख्य व्यासपीठावरती आणून द्या. विठ्ठलजी आयरे यांच्या शॉपची चावी आणि बाईकची चावी जर त्यांनी चुकून सकाळी कोणाकडे दिली असेल किंवा कोणाला सापडली असेल तर नक्की द्या. हाही बॉल सुरेख आहे, एकच धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा कुठेतरी थांबलेत. पाऊस पडायला लागला आहे म्हणून की काय, परंतु भर पावसामध्ये देखील तुम्हाला बॅट तळपवणं गरजेचं असेल. विकेटचं पतन झालेलं आहे. अतिघाई संकटात नाही. आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप वेगाने बॉल पर्यंत येतील. फेकी अचूक आहे, बॉलला कनेक्ट देखील तितकंच चांगलं केलंय गोलंदाजाने. विकेटचं पतन होईल परंतु एक धाव देखील मिळेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार कदम. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु मिळालेली आहे ती सिंगल धाव. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा, 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष असेल. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत आणि 37 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी कासानी टीमला. यानंतरची मॅच असेल आटाळी विपक्ष कातवडी बुद्रुक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. कातवडी बुद्रुक विपक्ष आटाळी असा सामना असेल आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. अंबानी गावचे सुपुत्र प्रकाश दादा बादापुरे यांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करूया. कातवडी बुद्रुक या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आटाळी टीमला. एक मोठी मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने.
जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती पाहायला अगदी पहिल्या डावाची हायलाइट तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. पहिलाच बॉल फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नसेल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हर्ष बादापुरे आणि राहुल बादापुरे नामांकित जोडी मैदानाच्या आतमध्ये कासानी टीमची 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहे. परंतु एका बाजूने दीपक एक पारंपरिक गोलंदाज, एक घातक गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते गोलंदाजीच्या रणमेवरती दीपक कदम. यावेळेला मोठा फटका आलाय. बॉल निघून चाललाय ताकदीच्या जोरावरती आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून. ग्लोरियस फटका पाहायला मिळालाय. काय फटका सजवलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. ज्या प्रकारे बॅटची स्विंग होती ना, अफलातून होती. ती डोळ्याची पारणं फेडणारी होती. 8 धावा धाव फलकावरती. दीपक कदम यांच्यावरती हल्लाबोल चढवायला सुरुवात केली. आणखीन एक चांगला तडाखा. यावेळेला कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. सीमारेषा लगत बॉल शोधला जातोय. किती धावा मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल शोधावा लागतोय. हीच तर खरी मजा आहे क्रिकेटची. आणि इथे मात्र तब्बल 4 धावा धावून काढलेल्या आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही, परंतु गवतामध्ये फसला गेला आणि तदनंतर मात्र 4 धावा तब्बल मिळाल्या हर्षला. संघाची धावसंख्या 12 अंकावरती. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आणखीन एक सीमारेषेच्या बाहेर. लाजवाब बॅटिंग हर्ष बादापुरे. गाव आहे कासानी. काय बॅटिंग केली जाते. पट्ट्याची बॅट मात्र आता भर पावसामध्ये तळपायला लागले. थांबायचं नाव घेत नाहीये. खुलवट टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल काव कॉर्नर रिजन मध्ये. तुषार कदम बॉल हलवण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पाहायला मिळालाय. 16 धावा धावफलकावरती. ओ माय गॉड, आणखीन एक मोठा ब्लॉक. अक्का गोरा उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला. हर्ष बादापुरे थांबायचं नाव घेत नाही. पट्ट्या आहे कासानीचा. नाव आहे हर्ष बादापुरे. वाघाची झलक सबसे अलग. काय बॅटिंग केले यार. मैदानाच्या आतमध्ये मनच जिंकलेत. दीपक कदम यांच्यावरती हल्लाबोल चढवायला सुरुवात केले. तब्बल 5 बॉलच्या पाठीमागे 22 धावा ठोकल्यात हर्ष बादापुरे. ओ यावेळेला बॅटची कडा लागली होती. सिंगल धाव प्राप्त झाले. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा. आता 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 14 धावा.
12 बॉल 14 धावा, 14 धावा 12 बॉल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय SGCA चॅम्पियन ट्रॉफी. मानाचा करंडक कोणाच्या गावामध्ये जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पावसाच्या सरी आता मोठ्या प्रमाणामध्ये कोसळायला लागलेल्या आहेत. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये आणि हर्ष बादापुरे यांची देखील बॅट तळपलेली आहे, ती देखील थांबायचं नाव घेत नाही. सीमारेषेला अक्षरशः आग लावले त्यांनी. राहुल बादापुरे स्ट्राइक एंडला, त्यांनी देखील मोठा ब्लास्ट चढवला आहे, परंतु क्षेत्ररक्षक होते. कॅच घेण्याची संधी उपलब्ध झाली होती, परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. जीवनदान मिळालंय राहुल बादापुरे यांना. फटका अप्रतिम होता. मिली हेलिकॉप्टरचं उड्डाण पाहायला मिळालं सानपाडा नगरीमध्ये. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु कॅच पकडू शकले नाहीत. मिळालेलं आहे ते एक जीवनदान. ओहो, इथे मात्र वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. सिंगल धाव प्राप्त झाले. 25 धावा धावफलकावरती. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. 26 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे फक्त 11 धावांची आवश्यकता. पावसाच्या सरी कोसळायला लागलेल्या आहेत. क्रिकेट म्हणल्यानंतर पावसाळी रबर बॉल म्हणल्यानंतर पाऊस, क्रिकेट हा आनंद एक वेगळाच असतो. आज आनंद मात्र मनसोक्त घेताना सर्व क्रिकेट रसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉसचा बॉल, मानवंदना. व्यासपीठाला सलामी देणारा हाय अँड हँडसअप षटकार हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून आलाय. लांब लचक षटकार. काय फटका सजवलाय. पावसाच्या सरी, काय त्या पावसाच्या सरी, काय तो फटका, काय तो षटकार. नाव आहे हर्ष बादापुरे. पाच धावांची आवश्यकता आहे. 36 भी नहीं है सर. जोरकस बॅट फिरवली, परंतु यावेळेला प्रयत्नांना अपयश आलेलं आहे. हर्ष बादापुरे यांनी एक चांगली बॅटिंग केली. 7 बॉलच्या पाठीमागे 29 धावा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत. विस्फोटक खेळ त्यांनी साकारलेले आहे. ना भय ना भीती मनी त्यांनी बाळगलेली आहे. लोअर फुलटॉसचा बॉल, त्याला फक्त दिशा दिले. चेंडू निघून चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव मिळेल. कासानी टीमच्या पूर्णपणे डकआउट मध्ये स्मिथ हास्य पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट, गजर देखील पाहायला मिळतोय. हर्ष बादापुरे यांची बॅट बोलायला लागले. थांबायचं नाव घेत नाही. सीमारेषेला आग लावते. आणखीन एक सुरेख बॉल, वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. आता इथून पुढे फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल चांगला होता, अचूक टप्प्यावरती. 7 बॉल 2 धावांची आवश्यकता. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड करूया. स्कोर इज लेवल. आता 6 बॉल 1 धावाची आवश्यकता. ओ माय गॉड, काय फटका सजवला. लाजवाब, डोळ्याची पारणं फेडणारा फटका आलाय राहुल बादापुरे यांच्या बॅट मधून. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं टेक्निक राहुल बादापुरे यांच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. विजयाची धाव इथे पूर्ण झाले आणि हा सामना जिंकलाय कासानी टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, बॅड लक टीम AQ संघ.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याने मात्र 11 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची विस्फोटक खेळी साकारली असा हर्ष बालापुरे या मॅचचा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. थँक्यू सो मच.